तर दुसरीकडे नागपुरात उत्तम जानकर आणि फडणवीसांची भेट झाली। माढा लोकसभेचा तिढा सोडवण्याबाबत भेटीमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। रणजितसिंह नाईक निंबाळकर, जयकुमार गोरे, शहाजीबापू पाटील हे यावेळी उपस्थित होते। उत्तम जानकर हे सोलापुरातील बैठकीनंतर भूमिका स्पष्ट करणार असल्याचं समोर येतंय। तर उत्तम जानकर काही दिवसांपासून भाजपमध्ये नाराज होते आणि त्यानंतर त्यांना फडणवीसांनी भेटीसाठी बोलावलेलं होतं। आता ही भेट झालेली आहे, चर्चाही झाली आहे। त्यामुळे उत्तम जानकर यांची नाराजी दूर झालेली आहे का ते लवकरच कळू शकेल। आजच आम्ही काही प्रमुख नेते मंडळी वेळापूर या ठिकाणी बसून आज संध्याकाळी 7 वाजता आमचा बैठकीमध्ये निर्णय घेऊ। ज्या ज्या गोष्टीचे या ठिकाणी चर्चा झाली, विश्लेषण झालं, ते आमच्या कार्यकर्त्याच्या समोर मांडून संध्याकाळी 7 वाजता बैठकीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या सकारात्मक निर्णय। आता ते तिकिटाचा विषय दिला, संपून गेला, परंतु इतर ज्या काही गोष्टी घडामोडी होत्या गेल्या 10 वर्षामधल्या अनेक अडचणी होत्या, अनेक विषय होते आणि आमच्या बऱ्याचशा तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या ज्या ज्या अडचणी होत्या त्या आज देवेंद्रजींच्या समोर या ठिकाणी मांडलेल्या आहेत। उत्तमराव जानकर साहेब आमचे मित्र आहेत आणि त्यांची नाराजी वेगळ्या विषयी होती। माझ्यावर ते कधीच नाराज नव्हते, त्यामुळे सातत्याने माझ्याशी संपर्कात होते। आज बैठकीत चर्चा होऊन तोडगा निघालेला आहे आणि उद्या उत्तमराव जानकर फॉर्म भरायला उपस्थित असतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।